नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तेजस आणि मानसी आलेले असतात आणि त्यांची रूम लॉक असते. तेजस म्हणते काय झालं असेल, म्हणजे कोण असेल आपल्या रूममध्ये, मला कळत नाही आहे, असं तो मानसीला विचारू लागतो. तेव्हा तेव्हा मानसी म्हणू लागते की काय माहिती कोण गेले रूममध्ये. दोघांनाही आता प्रश्न पडलेले असतात, दोघंही विचार करत असतात. तेजस म्हणतो की आता आपल्याला बघायलाच लागणार आहे, चोर तर नाही आहे ना. तेजस मात्र फुल एनर्जेटिक असतो आणि तेजस म्हणतो की आता बघा. आणि असं म्हणत तेजसची त्या दरवाजावर लाथ घालतो आणि त्याच वेळेस समोरून आलेला असतो तो म्हणजे सूर्या आणि ती लाथ सूर्याच्या छातीवर बसते. सूर्या मात्र जोरात ओरडतो, त्याचा आवाज बंद झालेला असतो, त्याला कळायचं बंद झालेलं असतं. इकडं तेजस मानसीला धक्का बसतो. ते दोघंही म्हणू लागतात की तू काय करतोयस इथे, म्हणजे नेमकं याने दरवाजा उघडायला आणि तेजसने एकदम लाथ घालायला गाठ पडलेली असते. सूरज तिथं असतो. सूरजला पाहून विचारू लागतात की हे सगळं काय झालेलं आहे. तेव्हा सूरज म्हणत असतो की काय आहे हे, अरे कळतं का तेजस तुला, आणि लात काय घालतोस रे तू. आणि मग हे दोघं जण आतमध्ये आहेत हे पाहून आता विचारू लागतात की काय झालेलं होतं. हे बोलणं चालू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा सूरज सांगू लागतो की अरे बघ ना, हे आणलेलं आहे तुमच्यासाठी. आणि मग तेजस, मानसी, सूरज, त्याचबरोबर तिथे सुनंदा येते आणि सांगू लागते की अरे काही नाही रे, म्हणजे आम्हीच करायला पाहिजे होतं हे सगळं, पण थोडा लेटच झाला ना, उशीर झाला, म्हणजे लवकर व्हायला पाहिजे होतं. हा जो बेड आणला आहे ना त्याच्यासाठी बोलत आहे. हे ते बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग सुनंदा म्हणते की चला रे बाहेर व्हा तुम्ही, आणि यांची अजून कामं राहिलेत ना, झालेत का, राहिलेत तुमची कामं अजून, असं विचारलं जातं. तेव्हा हे दोघंही म्हणतात की नाही, अजून राहिलेले आहेत, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग सुनंदा त्यांना म्हणते चला चला त्यांना आवरू द्या, त्यांची कामं करू द्या. तेजस म्हणतो की मग गरज काय होती आई एवढा खर्च करायची, हा बेड आणायची, कशासाठी आणला सांग बरं. तेव्हा सुनंदा सांगते की अरे गरजेचं होतं ना, म्हणून आणलाय. खरं तर काय माहिती आहे का, हे आधीच लक्षात यायला पाहिजे होतं, काल माझ्या लक्षात आलं. आणि तेजस तुझ्या रूममधला बेड छोटा होता आणि आधी कसं तू एकटा होता ना, त्यामुळे तुला ॲडजस्ट व्हायचं रे ते. पण आता कसं दोघंजण आहात ना, मग मोठ्या बेडची गरज होती म्हणून केलेलं आहे हे सगळं, असं बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे तेजस मात्र समजून घेत असतो. मानसीची मात्र डोकं हललेलं असतं. मानसीला आता कळायचं बंद झालेलं असतं. या सगळ्या गोष्टी अशा होतील असं मानसीला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. आणि तेव्हा मात्र आता मानसी आणि तेजस दोघंही बाहेर येतात, कारण त्यांना माहीतच नाही आहे की आता पुढचं प्लॅनिंग काय आहे. तर अख्खी रूम सजवली जाणार असते, अख्खी रूम डेकोरेट केली जाणार असते. आणि इकडे सूर्या म्हणत असतो की तेजस हे काय केलंस तू, असं म्हणत सूर्या स्वतःच्या छातीला हात लावतो, कारण त्याला बिचाऱ्याला जोराचा फटका बसलेला असतो, त्याला कळायचं बंद झालेलं असतं. मानसी मात्र विचारच करू लागत असते की हे सगळं काय होतंय, ह्या गोष्टी अशा पद्धतीने होतील असं मला कधीच वाटलं नव्हतं, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. सूर्य मात्र म्हणत असतो की हे काय आणि अजून कामं करायची आहेत. तेव्हा सूरज म्हणतो की हो चला अजून कामं करायचीच आहेत, असं त्यांचं बोलणं सुरू आहे. सूरज मात्र मानसीला म्हणतो की चला बाहेर. आता मानसीला घेऊन ते दोघंही बाहेर निघालेले आहेत. त्याचवेळी सूरज आणि त्याचबरोबर सूर्या यांना बाकीची कामं करायची आहेत. आणि मग ती कामं कशा पद्धतीने होणार हे मात्र त्यांचं चाललेलं असतं. आणि मग इकडे त्रास तर होत असतो तो म्हणजे सूर्याला. आणि मग आता तुम्ही जा बरं बाहेर, आम्हाला आमची कामं करू द्या, असं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर आता इकडे सुनंदा पण म्हणते चला चला बाहेर चला बरं तुम्ही, त्यांच्या दोघांचं राहिलं आहे त्यांना उरकू दे, हे चाललेलं आहे. सुनंदा ऐकतच नाही आहे. सुनंदा तर यांना बाहेरच घेऊन जाते. इकडे मात्र गायत्रीकडे आलेले असतात, ते म्हणजे छाया आणि विनोद. ते दोघंही सांगू लागतात की केवढा मोठा बेड आणला आहे, हा तुमच्या रूममध्ये बेड आहे ना, याच्यापेक्षा मोठा बेड आणलेला आहे. मला ना कळतच नाही आहे, म्हणजे सगळेजण म्हणत आहेत ना ते खरंच व्हायला लागलेलं आहे की हे दोघंजण जे आहेत ना खरंच नवरा बायको म्हणून राहत आहेत, म्हणजे आता लवकरच ह्या गोष्टी होणार आहेत. तेव्हा गायत्री म्हणते की बस झालं रे, काय चाललं आहे तुमच्या दोघांचं, आणि मगापासून मी तुमचं ऐकून घेते म्हणून तुम्ही वाटेल ते बोलणार आहात का, असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र छाया म्हणत असते की अगं ताई मी खरंच सांगते, पण आता मला एक काय वाटतं माहिती आहे का, आपण तो जो बेड आहे ना तो तोडूनच टाकला तर. तेव्हा मात्र इकडे गायत्रीला जेव्हा ते कळतं तेव्हा गायत्री म्हणते की नाही असं काही करायचं नाही, कारण आता त्या घरामध्ये दुसरा वारस येता कामा नये, कारण मी त्या गीता आणि सूरजला वेगळं केलेलं आहे, तर या दोघांना एकत्र नाही कधीच मी येऊ देणार नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता छाया म्हणते मग काय करायचं सांग बरं, कारण त्या दोघांनी एकत्र यायला नको आहे. मग गायत्री तिचा प्लॅन यांना सांगू लागते. आता तो प्लॅन जो आहे
तो आपल्याला असं सांगितलेला नाही आहे, कारण त्यांनी तो म्यूट केलेला आहे. नक्की आता काय प्लॅन असणार आहे, कसं करायचं ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे गायत्री मात्र विचार करत असते की काहीही झालं तरीही या दोघांना मी एकत्र कधीच येऊ देणार नाही, असं गायत्रीचं ठरलेलं असतं. त्यासोबतच गायत्री म्हणत असते की नाही, आता मी जे काय करणार आहे ना ते पूर्ण विचारपूर्वक करणार आहे, कारण काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होणार नाहीत. छाया आणि विनोद या दोघांनाही आनंद झालेला असतो आणि ते दोघंही खुश झालेले असतात. ते म्हणत असतात की हो बरोबर आहे, अशाच पद्धतीने आपण दीदी काम करूया. इकडे आता घरी आलेला असतो आणि त्याचबरोबर आभा तिथं असते आणि आभा म्हणत असते की काय झालं रे. मग आभा त्याच्याशी बोलत असते, त्याला म्हणत असते की उद्या ना माझा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट आहे. मग तिला लगेचच तिचा नवरा म्हणू लागतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. अगं तू शेवटी माझी बायको आहे ना, तू पास होणार आहे, काळजी करायची काहीच गरज नाही आहे. आबाचं असं म्हणणं आहे की पुढं काय करायचं. आता हे सगळं बोलणं चालू असतं, विनीत तिला बोलत असतो. आभा मात्र विचारत असते तेव्हा विनीत म्हणतो काळजी करू नको, तुझा नवरा तुझ्या पाठीशी आहे ना, तुला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे ना, घेऊ शकते. मग तिथं लगेचच आलेली असते ती म्हणजे शोभा. शोभा म्हणते काय गं, अक्कल नाही आहे का, घरच्यांनी शिकवलेलं नाही आहे का तुला, म्हणजे तुझं जे काही चाललं आहे ना ते मला कळतं आहे, आता तू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडायचा विचार करतेस का. हे सगळं बोलणं त्यांचं चालू असतं. तेव्हा मात्र आबा म्हणत असते की काय आहे. तेव्हा लगेच शोभा म्हणते की उठ ना, तुला कळत नाही का, मोठी माणसं आलेत, त्यांना बसायला जागा द्यायची का, हे संस्कार तुझ्या घरच्यांनी केले नाही आहेत. तेव्हा विनीतला लगेचच शोभा बोलायला सुरुवात करते की काय चाललं रे तुझं. लगेचच बायकोच्या मागं आबा आबा करून तिच्या पाठी लागत असतो. मला काय सांगायचं नाही आहे, एकतर तुम्ही दोघांनी लग्न केलं आहे ना ते मला न विचारता केलेलं आहे, माझ्या विरोधात जाऊन केलेलं आहे. मला ही मुलगी पसंत नव्हती तरीही मी सहन केलेलं आहे, त्यामुळं मी आता जे सांगेल ना तशाच गोष्टी झाल्या पाहिजेत, असं शोभा ठणकावून सांगत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की आता मी जे सांगते ना तसंच झालं पाहिजे. आता शोभा सांगत असते, तिचं म्हणणं असतं की 1 वर्षाच्या आत या घरामध्ये पाळणा हल्ला पाहिजे, मला नातवंड पाहिजे. आणि त्या दिवशी होय गं, तुझ्या आईकडे गेल्यावर तिने मला सांगितलं आहे ना, तिची काही हरकत नाही आहे, तिनं पण तेच बोललेले आहे ना, त्यामुळं माझं आता एकच म्हणणं आहे की या घरामध्ये लवकरात लवकर नातू आला पाहिजे. तेव्हा ती सांगते की कळत नाही आहे का, माझं पोरगं बाहेरून आलेलं आहे, त्याच्यासाठी जाऊन पाणी वगैरे आणायचं. आणि मग ती आतमध्ये जाते तर शोभाचं सुरू होतं, एक तर हिने माहेरवरून काहीच आणलेलं नाही आहे आणि हिच्या शिक्षणाचा खर्च आपण करायचा आहे, अजिबात नाही, तो तिच्या शिक्षणाचा खर्च आपण अजिबात करायचा नाही, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि ती म्हणत असते की मला काहीच माहिती नाही आहे, मी फक्त एवढंच सांगणार आहे की मला लवकरात लवकर या घरामध्ये नातू पाहिजे. इकडं तेजस आणि मानसी आलेले असतात आणि ते म्हणत असतात की आता काय करायचं. मानसी भांडी पुसत असते. तेजस म्हणत असतो की कसं ॲडजस्ट करायचं आहे, मला कळतच नाही आहे. तेवढ्यातच तिथे सुनंदा येते आणि मग सुनंदा म्हणू लागते की अगं मानसी झालं आहे ना, राहू देते, मी बघते ते मी करते. तेव्हा तेजस म्हणतो की जेवण पण शिल्लक राहिलं आहे आणि ते दोघंही जेवायचे आहेत ना अजून. तेव्हा लगेचच सुनंदा म्हणत असते की हो ते दोघंही जेवायचे आहेत, बरोबर आहे, म्हणून तर म्हणलं ना, आणि त्या दोघांना जेवायला वाढून मी आवरून ठेवते, झालं आहे त्यांचा ते येतीलच. आणि मग तेजस म्हणतो अगं सूर्याला घरी जायचं आहे, किती वाजले ताईस. तर लगेचच सुनंदा सांगू लागते की सूर्याला जायचं आहे घरी, मान्य आहे, पण आता एवढं काम केलं ना तो इथंच राहणार आहे, आज दिवसभर भरपूर काम केलं आहे ना, त्याने दमला असेल तो, त्यामुळे इथंच निवांत झोप म्हणून सांगितलं आहे मी त्याला. तेव्हा तेजस म्हणतो होय का. तेव्हा तेजसला आता कळत नाही आहे की आईनं नक्की काय काय प्लॅन केलेला असतो. तेजस मात्र शांतपणे ऐकत असतो. त्याचबरोबर ते दोघांना सांगत असते की कसं आहे, आमच्याकडून चुकलंच ना, याच्या आधीच आम्ही थोडंसं तुमच्या मनाप्रमाणे करायला पाहिजे होतं, तो बेड आधीच बदलायला हवा होता. कसं आहे तेजस, तू आधी एकटा होता ना तेव्हा ठीक होतं, पण आता ना मला असं वाटतं आहे की तुमच्या दोघांचा संसार सुरू होतो आहे आणि मला काही नाही माहिती, मला ना 1 वर्षाच्या आत नातवंड हवं आहे, असंही पण इकडं बोलत असते. तेव्हा मात्र आता दोघंही हॉलमध्ये येऊन थांबलेले असतात. सूरज आणि सूर्या या दोघांचंही काम होईल आणि मग ते आले की मग तुम्ही रूममध्ये जा, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच जेव्हा आता सुनंदा म्हणत असते की हे बघ कसं आहे माहिती आहे का, मी सासू म्हणून नाही आहे, तर एक तुमच्या दोघांनाही एक सल्ला देते. कसं आहे माहिती आहे का, आता लग्न झालं त्यानंतर तुमच्या दोघांमध्ये बऱ्याच अडचणी आल्या आणि त्यानंतर आता पूजा झाली तर तुम्ही दोघं एकत्र आलेले आहात, तर मला आता फक्त एकच सांगायचं आहे की सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात, त्यामुळं आता तुम्ही लवकरात लवकर लेकराचा विचार केला पाहिजे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र मानसीच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग ती मानसीला म्हणू लागते काय झालं गं, डोळ्यात पाणी का आलं तुझ्या. तेव्हा मानसी म्हणते नाही नाही. तेव्हा तेजस म्हणतो केस गेला असेल. खरं तर मानसीला यासाठी वाईट वाटलेलं असतं की एवढं सगळं आपल्याला समजून घेत आहेत पण आपण काय केलं, आपण त्यांना दगा देत आहोत ना,
आपण त्यांच्या बाजूने विचारच करत नाही आहेत, त्यांना समजूनच घेत नाही आहेत असं आता मानसीला वाटू लागलेलं असतं. आणि मग तेजसला म्हणते, उठ की रे, कळत नाही का तुला? तिच्या डोळ्यात बघ ना, जरा फुंकर घाल, केस गेलाय वाटतंय ना तुला, मग फुंकर मार ना. तेजस मग उठतो आणि मानसीच्या डोळ्यामध्ये फुंकर मारू लागतो. तेव्हा त्याच्याही लक्षात आलेलं असतं की मानसी ही रडत आहे, कारण तिला ह्या गोष्टीचं वाईट वाटलेलं आहे. आपला संसार कुठल्या मार्गावर होता, कशा पद्धतीने झालेला आहे याबद्दल तिला काहीच कळत नाही आहे, म्हणून तर तिला वाईट वाटत आहे. ही गोष्ट इकडे तेजसच्या सुद्धा लक्षात आलेली असते. तेव्हा सुनंदा म्हणते, काय झालं गं, नको वाईट वाटून घेऊ असं. आणि मग सुनंदा तिच्याशी बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सुनंदा खूप छान समजून घेत आहे, कारण आत्ता घरामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती हँडल करणं वाटतं तेवढं सोपं नाही, तरीही ह्या सर्व गोष्टी चालू असतात. तेव्हा तेजस मानसीच्या डोळ्यात फुंकर मारत आहे आणि तेजस आणि मानसी दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात. आणि त्यासोबतच तेजस मानसीकडे पाहू लागतो. जेव्हा तेजस मानसीकडे पाहत असतो तेव्हा त्याला आठवतं की जेव्हा त्याच्या डोळ्यात असं काहीतरी गेलेलं होतं तेव्हा मानसीने सुद्धा तेजसच्या डोळ्यामध्ये अशीच फुंकर मारलेली होती. मानसीलाही तो क्षण आठवतो आणि तेजसलाही तो क्षण आठवत असतो. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. सुनंदा तिथंच असते, त्या दोघांकडे पाहत असते. आपल्या मुलाचं आयुष्य मार्गी लागावं, त्याचा संसार सुखाचा व्हावा एवढीच तिची काही ती अपेक्षा असते आणि तिने तिच्या मुलांना ती बोलूनही दाखवलेली असते. त्यासोबतच इकडे सुनंदा मनापासून ह्या सर्व गोष्टीत बोलत आहे आणि त्यांना बोलून दाखवत आहे, मला लवकरात लवकर नातवंड हवं आहे असं चाललेलं असतं. तेवढ्यात सूरज आणि सूर्या दोघंही तिथे येतात आणि म्हणतात की चला, आणि मग या दोघांना घेऊन रूमकडे येऊ लागतात. रूमकडे आल्यानंतर तिथे त्यांना म्हणतात की चला. सुनंदा पण आता या दोघांना घेऊन जाते. म्हणजेच खूप सुंदर अशी रूम डेकोरेट केलेली असते. त्यांना समजून सांगितलं जात असतं. इकडे शोभा आता किचनमध्ये आलेली असते. किचनमध्ये इकडे आभा भांडी घासत असते. शोभा तिथे येते आणि बोलायला सुरुवात करते आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ते बोलत असते. आणि त्याचवेळी आभाला ती म्हणत असते, ही ना प्रभूंचं वांगं, कसं माहिती आहे का, तू येताना काहीच घेऊन आलेली नाही आहेस आणि तुझं जे काही वागणं बोलणं जे काही चाललं आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. तू कशी आहेस, काय आहेस, त्या गायत्री प्रभूच्या नावावर प्रॉपर्टी करून आलेली आहेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलेलं आहेस, त्यामुळं माझ्या घरामध्ये माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालणार आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही तुला या घरातून शिक्षणासाठी पैसा मिळणार नाही. तेव्हा मात्र तुला लेकरू जन्मालाच घालायला लागणार आहे. आणि त्याचबरोबर हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ती बोलते की नाही, मी शेवटी भास्कर प्रभूंची नात आहे, तुम्ही मला कसं घरात ठेवता ते बघा. माझा रिझल्ट तर लागणार आहेच, पण त्याचबरोबर रिझल्ट लागल्यानंतरसुद्धा मी घराच्या बाहेर पडणार आहे आणि पुढचं शिक्षण घेऊन दाखवणार आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि ती ठणकावून बोलते आणि तिथून निघून जाते. शोभा म्हणते, भांडी घासायची आहेत. तेव्हा ती म्हणते की घासा ना, मग घासा तुम्ही, प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला घासायला, असं अगदी ठणकावून आभा तिथून निघून जाते. इकडे तेजस आणि मानसी दोघंही रूममध्ये आलेले असतात. तेव्हा तेजस पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो की हे सगळं काय करून ठेवलं या दोघांनी. आणि मग तो सूर्याला मिठी मारतो आणि म्हणतो की तू पण काय, तुला तर माहिती आहे ना कसं आहे ते नातं. तेजस आणि मानसी दोघांनाही धक्का बसलेला असतो. दोघांनाही ऑल द बेस्ट केलं जातं आणि सगळेजण निघून जातात. तेजसला प्रश्न पडलेला असतो की आता करू काय, कशा पद्धतीने या गोष्टी मॅनेज करू, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मानसी तिथं असते. तेजस म्हणतो की बघूया कशा पद्धतीने ॲडजस्ट करता येईल आपल्याला, त्या पद्धतीनं आपण ॲडजस्ट करूया असं तेजस सांगत असतो. आणि त्यासोबतच तो बोलतही असतो. मानसी म्हणत असते की मग काय करावं लागेल सांगा मला. तेव्हा तेजस म्हणतो की मी ते खाली झोपतो. तेजस असं जेव्हा बोलतो तेव्हा मात्र इकडे मानसी तिथंच असते. मानसी म्हणते की चालेल. तेवढ्यातच बाहेरून आवाज येतो, अरे ते तेजसच्या रूममध्ये जे काय ठेवलेलं आहे ना ते अंथरूण घेऊन ये बरं इकडं, असं स्पष्टपणे सांगितलं जातं. म्हणजेच तेजसच्या रूममध्ये आता अंथरूण ठेवायचं नाही आहे दुसरं, कारण मोठा बेड तर ठेवलेला आहे, मग बाकीच्या अंथरुणाची गरज काय आहे, असं आईचं बोलणं असतं. आणि तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ते अंथरूण बाहेर आणा. त्याचबरोबर इकडे मानसी म्हणत असते आता, तेव्हा तिथे कार्पेट जे असतं तेजस म्हणतो याच्यावर ॲडजस्ट करेल मी, याच्यावरती झोपेल, असं तेजस सांगू लागतो. तेव्हा मानसी मात्र त्याच्याकडे पाहतच राहते. तेजस मात्र मनापासून या सर्व गोष्टी ॲडजस्ट करत असतो. जी छाया आहे ना ती आता किचनमध्ये असते आणि किचनमध्ये छायाने
दूध बनवायला घेतलेलं असतं. म्हणजे जो प्लॅन त्यांचा गुपित असतो तो प्लॅन असा असतो की दूध बनवायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं जायफळ टाकायचं आणि जायफळ टाकून या दोघांना झोपी लावायचं असा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. परंतु जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा सुनंदा तिथे येते आणि सुनंदा म्हणते की हे सगळं काय चाललेलं आहे, म्हणजे ही काय करते इथं. तेव्हा ती म्हणते की अहो दीदीच्या सासूबाई, तुम्ही विसरलात का? आता तुम्ही मला सांगा, तेजस मानसीसाठी रूम सजवली आहे ना, म्हणजे त्यांच्या सुहागरात्रीची तयारी केली आहे, हनीमूनची तयारी केलेली आहे. मग त्यांना दूध नको का? दूध नसेल तर हनीमून कसा होईल सांगा बरं. असं म्हणत एकाच दुधामध्ये आता तिनं जायफळ पूड मिक्स केलेली असते, दुसऱ्या ग्लासात राहिलेलं असतं. तेव्हा सुनंदा म्हणते हो का, विसरलेच मी. तेव्हा ती म्हणते हे बघा मी बनवले, तुम्ही नेऊन द्याल का? तेव्हा सुनंदा तिला सांगत असते. तेव्हा सुनंदा म्हणते की हो चालेल, नाही तर तूच दे, असं तिला सांगू लागते. आणि मग देऊन ये जा तिला त्यांना, असं म्हणत तिला सांगितलेलं असतं. इकडेच तेजस मानसीकडे पाहत असतो. आता काय करायचं, इथे अंतराय पांघरायलाही आता ठेवलेलं नसतं. आणि तेजस म्हणत असतो की खरंच मोठा बेड आहे खूप, म्हणजे काहीच हरकत नाही आहे. तिथे काय लिहिले बघितलं ना, एका साईडला टी, एका साईडला यम, मध्ये हे बदक, छान केलं हे सगळं, छान केलं असं म्हणत तो मानसीशी बोलत असतो. तेव्हा तो म्हणतो की गरम होतोय, फॅन लावतो, असं म्हणत त्याने फॅन चालू केलेला असतो. आणि त्या क्षणी फॅनवरती ठेवलेल्या ज्या गुलाबाच्या पाकळ्या असतात, त्या ज्या पाकळ्या आहेत त्या मात्र इकडे आता त्या पडू लागलेल्या असतात. आणि जेव्हा त्या पाकळ्या तिथे पडत असतात तेव्हा मात्र पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील असा विचार चालू झालेला असतो. परंतु तेजस हा मानसीकडे पाहतो तेव्हा मानसी त्या गुलाबाच्या पाकळ्यांच्या खाली डान्स करत असते, नाचत असते. तिला खूप छान वाटत असतं, ती खुश झालेली असते. आणि त्याचबरोबर मानसी आता तेजसचा हात हातात घेते. तेव्हा तेजसचा हात हातात घेताना मानसी आता तेजसला जवळ बोलवते आणि दोघं जण मिळून डान्स करू लागलेले असतात. तेजस आणि मानसी एकमेकांच्या हातात हात घालून अगदी रोमॅन्टिक झालेले असतात आणि त्याच पद्धतीने ते डान्स करत असतात. त्याच वेळी मानसी आणि तेजस एकमेकांकडे पाहत असतात. खरंच त्यांचा जो हा एकमेकांकडे पाहून डान्स करत आहेत. आणि मग मानसी अचानक तेजसला ओरडते, तेजस राष्ट्रहित. आणि मग लक्षात येतं ते म्हणजे तेजसच्या, कारण तेजसला हे पडलेलं स्वप्न असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की गायत्रीने सांगितल्याप्रमाणे छायाने ते दूध बनवलेलं आहे आणि ते दुधाचे ग्लास घेऊन छाया यांच्या रूमकडे आलेली असते. आणि या दोघांनाही सांगते की हे घ्या, हे दीदीच्या सासूबाईंनी दिलेलं आहे. आणि मग त्यानंतर तिचं बोलणं चाललेलं असतं आणि मग ती त्यांना दुधाचे ग्लास दोघांनाही देते. आणि मग येते ती तिच्या दीदीच्या रूममध्ये आल्यानंतर तिचं वेगळंच सुरू झालेलं असतं. कारण दीदीच्या रूममध्ये आता त्यांचं बोलणं चालू असतं. ती म्हणत असते की काहीही झालं तरीही या दोघांना आपण एकत्र येऊ द्यायचं नाही, कारण ज्या गोष्टीसाठी मी गीता आणि सूरज या दोघांना वेगळं ठेवलेलं आहे ती गोष्ट या दोघांच्यात घडू द्यायची नाही, एवढं मात्र खरं आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. म्हणजे आता लक्षात येतं ते म्हणजे की आता यांनाही कळलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं झालेलं आहे. आणि आता तेजस आणि मानसीच्या बाबतीत ही तेच, ती म्हणते की या घराण्याचा वारस फक्त एकच असणार आहे, तो म्हणजे माझा अंश. आणि माझा अंशच का, तर तो माझा मुलगा आहे म्हणून. अशा पद्धतीने गायत्री बोलत असते. तेव्हा मात्र इकडे तेजस आणि मानसी एकमेकांकडे पाहत असतात. आता गायत्रीचा डाव कसा उधळला जाणार, कारण ते दूध तर तेजस आणि मानसीने घेतलेलं आहे. परंतु एक दिवस दूध दिलं म्हणून काय झालं, बाकीचे दिवस तर आहेतच ना. त्या दिवशी काय करणार आहेत ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.